विराज कंपनीच्या विस्तारावरून संघर्ष वाढताना दिसतोय। 24 एप्रिलला एमपीसीबी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले। विराजचा विनाशकारी प्रकल्प कुठेही द्या, करार झाला म्हणून तो आमच्या माथी मारत असाल तर ते आम्ही सहन करणार नाही। त्यामुळे भूमिपुत्र सध्या चांगलेच आक्रमक झालेत। सध्या या भागात जंगल जमीन वाचवण्यासाठी संघर्ष समिती आक्रमक झाली। रोजगाराच्या नावाखाली मात्र लोकांना आतापर्यंत मनस्ताप व प्रदूषणाचा सामना करावा लागतो। प्रदूषण नियंत्रण मंडळ किती माफ करणार? पाण्याचे नमुने हमरापूरचे दाखवून जनसुनामी रेटण्याचा प्रयत्न म्हणजे या भागातील नागरिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय। तर पालघर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्य परिसरातील जनता आता जागरूक झाली असून विराज जया प्रकल्पाला तीव्र विरोध दिसतोय। पालघर जिल्ह्यातील मानव परिसरात विराज प्रोफाईल कंपनीच्या विस्तारीकरण आणि नियमितीकरणावरून वातावरण तापलंय। विराज प्रोफाईल विरोधी समितीने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत कंपनीच्या मनमानी कारभारावर आणि वाढत्या प्रदूषणावर गंभीर आरोप करण्यात आले। परिसरातील पाणी, हवा आणि पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याचा दावा करत प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हा प्रशासनावरही दुर्लक्षाचा ठपका देण्यात आलाय। दरम्यान कारखान्याला परवानगी देण्यासाठी जनसुनावणी प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला असून त्याला तीव्र विरोध दर्शवण्यात आलाय। या प्रकरणी शासन आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही समितीकडून देण्यात आलाय। याच पार्श्वभूमीवर येत्या 24 एप्रिल रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती समितीचे प्रतिनिधी कुंदन संखे यांनी दिली। पाहूया प्रतिक्रिया। बातमी मोठी आहे मात्र परिसराच्या जनहितार्थ आहे। विराज उद्योग समूहाच्या माध्यमातून जो काही पर्यावरण संपुष्टात आणण्याकरता उद्योगाला एमपीसीबीच्या मदतीने आणण्याचा जो घाट आहे त्याला आम्ही पूर्ण ताकदीने आतापर्यंत विरोध करण्याचा प्रयत्न केला आहे। मग ते जिल्हाधिकारी महोदयांकडे जाऊन असेल, त्याच्यानंतर आम्ही केलेलं त्यांच्या गेटवर आंदोलन असेल आणि जनसुनावणीच्या माध्यमातून तर एकही कुठल्याही व्यक्तीने तिकडे मत व्यक्त करताना विराज उद्योग समूहाच्या या प्रस्तावित प्रकल्पाला कुठेही समर्थन दिलेलं नाही। अगदी तांत्रिकदृष्ट्या हा प्रकल्प किती पर्यावरणाच्या विरोधामध्ये जाऊ शकतो आणि सगळे तांत्रिक मुद्द्यांसह आम्ही या जनसुनावणीमध्ये आमची भूमिका सर्वच लोकांनी मांडली होती। त्या जनसुनावणीनंतर वास्तविक तात्काळ एमपीसीबीने याच्यावर काय दखल घेतली याची ग्रामपंचायतीला अवगत करणं हे गरजेचं होतं। साधारणतः ती पूर्णपणे ही जी जनसुनावणी आहे याचे मिनिट्स हे ताबडतोब लिहिले जातात। कुठल्या 2 दिवसांमध्ये किंवा 3 दिवसांमध्ये त्याचं इतिवृत्त, त्याचे मिनिट्स संबंधित ग्रामपंचायतीला दिले पाहिजे होते, परंतु त्याने अजूनही 8 दिवस झाले दिलेले नाही। आता हे आंदोलन झाल्यानंतर पुढे काय या भूमिकेकरता आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे ठरवली आहे की आता मी एका अशा वाटेवर जाणार आहोत की जिकडे प्रशासनाला मग पुढची जी भूमिका घडेल त्याची सर्वस्वी जबाबदारी ही ह्या एमपीसीबी म्हणजेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची असेल, प्रशासनाची असेल, जिल्हा प्रशासनाची असेल। कुठलाही प्रकल्प हा नैसर्गिक न्यायाच्या विरोधामध्ये जेव्हा कारवाई करण्याचा प्रयत्न प्रशासन उद्योगाला साथ देऊन करतो तेव्हा पर्यावरणाच्या रक्षणाकरता आणि तेथील भौगोलिक परिस्थिती ही नैसर्गिकदृष्ट्या अनुकूल राहावी म्हणून तो आम्ही घेणं हे आमचा अधिकार आहे। त्या अनुषंगाने आता आम्ही एक पुढची लढाई ही विराजच्या विरोधामध्ये, त्यांच्या सर्व प्रकल्पांच्या विरोधामध्ये घेतली। जे प्रकल्प एमआयडीसी क्षेत्र सोडून त्यांचे विराज उद्योग समूह आहे, या विराज उद्योग समूहाच्या माध्यमातून पर्यावरणाचं संपूर्णपणे उल्लंघन आज त्या झालेलं आहे। उद्योग जगावा, उद्योग वाढावा ही सर्वांचीच भावना आहे। उद्योगाच्या विरोधात कोण नाही, परंतु उद्योग जर माणसांना मारणार असेल, त्यांच्या आरोग्याचा हानी करणार असेल, तसा कुठलाही उद्योग कोणीही सहन करणार नाही, मग तो विराज असो किंवा अन्य कोणी असो। आतापर्यंत तारापूर एमआयडीसी क्षेत्रामध्ये जो उद्योग आहे त्याला आम्ही सहन करतोय, कारण एमआयडीसीने राज्य सरकारने ते नेमून दिलेलं एमआयडीसी उद्योग असल्यामुळे त्याला आम्ही कधी कधी कळत नकळत अप्रत्यक्ष सहकार्य सगळं करतो। परंतु जिकडे एक बोईसर पूर्वेकडचा जो भाग आहे तो नैसर्गिकदृष्ट्या संपन्न आहे, बाजूला सूर्या नदी आहे, कुठल्या प्रकारे एमआयडीसी क्रायटेरिया नाही, अशा ठिकाणी रेड कॅटेगरीचा कारखाना घालण्याकरता
जे काय प्लॅनिंगनिशी काही गोष्टी घडवण्याचा प्रयत्न होतोय ते बघता आता आम्हाला विराटचा दुसरा जो उद्योग आहे त्याचे पण सगळे काळेबेरात आम्ही काढू सर्व. कारण कशा पद्धतीने लोकांच्या हक्काचा पाणी पुरवण्याचा प्रयत्न विराट उद्योग समूह करते आणि हेलिपॅडचा वापर करून दिला नेत्यांना म्हणजे काय पालघर आणि गोष्टी विकत घेतलं असं होत नाही. हे तर नीरज कोचरने लक्षात ठेवावं. ते कोणाकोणाला सांगतात की आम्ही काय परमिशन मिळवूच एवढी हिंमत करण्याचा प्रयत्न करू नये. त्यांच्या व्यक्तिगत लेवलला आम्ही निघून जाऊ. कारण आणि हा विषय कोणा एका व्यक्तीचा नाहीये. आरोग्याची मालकी ही प्रत्येकाचा अधिकार आहे आणि त्याच्या तुमच्या उद्योगाच्या बळावर तुम्हाला हजारो कोटी कमवायचे आहेत म्हणून तुम्ही आमच्या आयुष्यभराचं लोकांचं पिढ्याने पिढ्या संपवणार हे कोण सहन करणार नाही. म्हणून पहिला तर मुद्दा हा आहे की जनसुनावणीनंतर पुढच्या 2 दिवसांमध्येच सोमवारपर्यंत या MPCB म्हणजेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्वरित त्याची जी लिंक आहे सॉफ्ट कॉपी आहे ज्याने ज्याने हरकती घेतल्या ज्याने ज्याने आपले मतं व्यक्त केली ते मेलच्या स्वरूपामध्ये असेल तिकडे उपस्थित राहून आपल्या पत्राच्या माध्यमातून असेल ही सर्व कॉपीज त्यांना सर्टिफाईड करून ही संबंधित मान ग्रामपंचायतीला प्रथमतः द्यावी. दुसरा विषय आता आम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की आम्ही लढाई आता अजून तीव्रतेने लढणार ती न्यायालय नसेलच पण त्यासोबत ज्या ज्या यंत्रणा ना अधिकार आहे की बाबा हे जनसुनावणीचा आधार घेत लोकांचं मत लक्षात घेता ताबडतोब ह्या प्रकल्पाला त्यांनी ऍक्च्युली होऊ नये किंवा तांत्रिकदृष्ट्या हा योग्य आहे हे मत नोंदवणं गरजेचं आहे. ते आम्हाला वाटत नाही की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची एकूणची पार्श्वभूमी फक्त आतापर्यंतची. म्हणून आम्ही येणाऱ्या शुक्रवारी म्हणजे आज शुक्रवार आहे पुढच्या शुक्रवारी 24 तारीख आहे 24 तारखेला आम्ही भव्य मोर्चाचं आयोजन करतोय. ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर असेल. हा मोर्चा आम्ही सर्व आजूबाजूची जी गावं आहेत जी ह्या बोईसर पूर्वेकडील या संबंधित विराज उद्योग समूहामुळे त्यांना त्रास आता सहन करावा लागतो त्यांच्या जुन्या प्रकल्पांमुळे आणि होणाऱ्या या सर्व लोकांची मोड बांधून आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर येणाऱ्या शुक्रवारी एका मोर्चाचं आयोजन करतोय की त्वरित या बाबतीमध्ये MPCBने किंवा प्रशासनाने किंवा शासनाने संबंधित प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा करावी. आणि त्याबरोबरीने आम्ही संबंधित उद्योग समूहाला पण सांगू इच्छितो तुम्हाला इकडेच राहायचं आहे आमच्या नादाला लागू नका. स्थानिकांचं आरोग्य महत्वाचं आहे त्यामुळे तुमचा उद्योग तुमचं कुठलं गाव असेल तिकडे घेऊन जा. स्वतःचं गाव असेल ना त्यांच्या उद्योगाच्या मालकांचं कुठेतरी असेलच. नीरज कोचर म्हणजे कुठेतरी असतील ते भारतातलेच ते आहे. त्यांच्या गावामध्ये त्यांनी हा प्रकल्प घेऊन जावा आणि पर्यावरणाचं जतन करावं. परंतु अशा कुठल्याच प्रोजेक्टला आम्ही कुठेच त्याला सहकार्य करणार नाही. राहिली गोष्ट आम्ही सर्व एकत्र आहोत. आपले सर्व सहकारी विषय तर बोलतीलच परंतु सर्व राजकीय पक्षांनी आतापर्यंत आम्हाला सर्वांनीच सहकार्याची भूमिका ठेवली. हा कुठला आमच्या कोणाचाही आम्ही राजकीय सर्व आम्ही आमचे कपडे बाजूला ठेवून इथे बसलोय. इथे आम्ही कुठल्या पक्षाचे जिल्हा प्रमुख आहोत पदाधिकारी आहोत हा विषय नाही. आम्ही इकडे सगळे स्थानिक भूमिपुत्र म्हणून या पालघर जिल्ह्यातल्या जन्मजात लोक म्हणून बसलोय. त्यामुळे आमच्या जन्माची जी ओळख आहे इकडची नैसर्गिक विविधता ही आम्ही संपुष्टात कधी जाणणार नाही. आणि कोणाला असं वाटत असेल की कोण शांत बिंद हा विषय आमच्या प्रकारात नाही. लढाई असते त्याची लढाई त्यापद्धती लढायची असते. आणि येणाऱ्या शुक्रवारी आम्ही त्या मोर्चाचं आयोजन करतोय. तोपर्यंत या प्रशासनाला सुबुद्धी यावी आणि त्याच्या आधी विराज उद्योग समूहाने तर स्वतःहूनच याच्यातून बाहेर पडावं. अन्यथा शासनाने जाहीर करावं की आम्ही ह्या प्रकल्पाला आम्ही रद्द करतोय. आणि या सर्व लढाईमध्ये आपणही आपल्या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेला आवाहन करावं की आमच्या मोर्चाचं स्वरूप जे असेल हे आम्ही कुठून कुठपर्यंत हे लवकरच आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवू. परंतु येणाऱ्या शुक्रवारी एका भव्य मोर्चाचं आयोजन असेल हे निर्णायक असेल. याच्यानंतरची लढाई आम्ही एकेकाच्या कारला घुसून करू आणि त्यांना हा जो प्रकल्प आहे हा कुठल्याही परिस्थितीमध्ये रद्द करावाच लागेल. नाहीतर आम्ही विराज उद्योग समूह सांगतो की तुम्हाला उद्योग चालवायचा आहे. तुमच्या ज्या काही यंत्रणा सर्व म्हणजे वाहनांपासून पर्यावरणापासून तुमच्या कंपनी काम करणाऱ्या कामगारांना तुम्ही कुठलेही मिनिमम वेजेस पासून काहीही म्हणजे कुठलेही काय देत नाही.
तुमच्या भट्टीमध्ये किती भट्ट्या लोकांच्या भट्ट्या झाल्या काही लोकांना माहिती नाही. या सर्व गोष्टींच्या मागे लागू, कारण तुम्ही आमच्या नैसर्गिक आमच्या हक्कावर अशा प्रकारे कुठल्या यंत्रणा हाताशी पकडून जर प्रयत्न केला तर आम्हाला पण त्याच पद्धतीने जावं लागेल. बाकी आपल्या सर्वांना